हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे स्नेहल मॅजिकल व्लॉग्स. तर आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर. आज होता माझा उपवास आणि महाशिवरात्रीचा उपवास होता खरं तर, आणि तो सोडण्यासाठी मग मी आज गोड काहीतरी बनवायचं म्हणून आज बनवत होते मी शेवयाची खीर. तर सगळ्यात आधी तर मी इथे दूध तापायला ठेवलेलं आहे आणि एका साईडला मी शेवया घेतलेल्या आहेत आणि त्या भाजून घ्यायच्या सगळ्यात आधी आपल्याला. तर मी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे थोडंसं, आणि त्या तुपामध्ये व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला भाजायच्यात, म्हणजे त्याची टेस्ट छान लागते त्या खिरीची. इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित त्या अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायच्यात. आणि तुम्हाला त्याच्यात तूप टाकायचं आहे व्यवस्थित. तुपाने कशी चव छान येते खिरीला. इथं व्यवस्थित आता गोल्डन ब्राऊन झालेले आहेत त्या भाजून. त्याच्यानंतर एका साईडला इथे दूध तापत ठेवलेलं त्याला चांगली उकळी येऊन द्यायची. ते उकळल्यानंतर लगेचच त्याच्यात साखर टाकायची, आणि साखर टाकल्यानंतर पण थोडंसं 5-1 मिनटं थोडंसं उकळून द्यायचं आहे. ते गॅस एकदम स्लो करून ठेवायचा आहे आणि ती साखर व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे. आणि थोडंसं घट्टसर दूध होईपर्यंत ते थोडंसं स्लो गॅसवर ठेवायचं आहे दूध. त्याच्यानंतर इथं पाहू शकता शेवया मस्तपैकी भाजून झालेल्या आहेत आपल्या. त्याच्यानंतर इथे मी काजू, बदाम आणि बाकी मनुके वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर ते टाकू शकताय तुम्ही. हे व्यवस्थित सगळं मी बारीक कट करून घेतलेलं आहे आणि ते आता वरतून टाकायचं आहे दुधामध्ये. आणि ते टाकल्यानंतर देखील थोडंसं 2-3 मिनटं ते व्यवस्थित मऊ होऊन द्यायचं आहे, म्हणजे ते शिजून द्यायचे आहेत थोडेसे काजू बदाम, म्हणजे ते दाताखाली लागत नाहीत. त्याच्यात मी थोडेसे 4 ओळे पण टाकले होते. आता व्यवस्थित 5-1 मिनटं व्यवस्थित त्याला परत एकदा उकळी येऊन दिली की त्याच्यानंतर मग आपण त्यामध्ये शेवया टाकूयात ज्या आपण भाजून घेतलेल्या आहेत. जितका जास्त वेळ तुम्ही दूध तापून द्याल किंवा त्याला उकळी येऊन द्याल तितका वेळ ती खीर त्याच्यात जे आपण साखर टाकलेली, काजू बदाम टाकलेले ते जास्तीत जास्त त्याच्यात मुरून जातात आणि ती टेस्टला अजून छान लागते. तर इथे पाहू शकता आता मी जे आपण भाजून घेतलेल्या शेवया आहेत त्या टाकून दिल्यात, आणि त्या टाकल्यानंतर 2च मिनटं मी फक्त एक उकळी येऊन देणार आहे त्याला, आणि लगेच बंद करायचा गॅस. आणि गॅस ठेवल्यानंतर 5-1 मिनटं झाकण ठेवलं की मग ती खीर खायला रेडी होऊन जाते. कारण जास्त वेळ जर आपण एकदा शेवया टाकल्या तर जास्त वेळ त्याला उकळी येऊन नाही द्यायची, नाहीतर मग ते एकदमच घट्ट होऊन जाते खीर. आता मी लगेचच गॅस बंद केला आहे 1-2 मिनटांनी, आणि झाकण ठेवून आपल्याला खीर खाण्यासाठी रेडी आहे. थँक्यू.